तुम्हाला माहीत आहे का, आपण जिला अवदसा म्हणतो, जिला आपण आपल्या घरापासून लांब ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतो, तीच अवदसा ही लक्ष्मी मातेची सख्खी मोठी बहीण आहे. उद्या लक्ष्मीपूजन आहे. याशिवाय उद्या अलक्ष्मी म्हणजेच अवदसेचं निस्सारण केलं जातं. तिला आपल्या घरातून बाहेर काढलं जातं. खास त्याच निमित्ताने मी आजच्या व्हिडिओतून अवदसा हिची तुम्हाला एकूण एक माहिती सांगणार आहे. अवदसा कोण होती? तिचा जन्म कसा झाला? ती खरंच पिंपळाच्या मुळाशी राहते का? जर तसं असेल तर मग आपण दर शनिवारी पिंपळाची पूजा का करतो? अवदसाच्या पुराणातील नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत? अवदसेला घरातून बाहेर काढण्याचे उपाय कोणते आहेत? ही आणि अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून अगदी सविस्तर पद्धतीने सांगणार आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला अवदसाबद्दल अजून काही जाणून घेण्याची गरजच पडणार नाही. आपण लहानपणापासूनच अवदसा हा शब्द अनेकदा ऐकला आहे. मग तो बायकांच्या भांडणात एकमेकींना अवदसे असा केलेला उल्लेख असो किंवा आपल्या मराठीच्या पुस्तकात अवदसा आठवणे हा वाक्प्रचार असो. मला अवदसा आठवली म्हणून मी त्याकाळी अमुक एक चुकीचं काम केलं. मला अवदसा आठवली म्हणून मी ते हातचं चांगलं कार्य नाही केलं. एकूणच अवदसा या शब्दात एक प्रकारची नकारात्मकता दडलेली आहे. अवदसा ही वाईट असते. तिचा एखादा भूताप्रमाणे, दुष्ट किंवा वाईट शक्तीप्रमाणे उल्लेख केला जातो. ज्यांच्या घरी अवदसा वास करते त्या घराची कधी प्रगती होत नाही. त्या घरात दारिद्र्य राहतं. पण ही भयंकर मानली जाणारी अवदसा नेमकी आहे तरी कोण? अवदसा, अलक्ष्मी किंवा ज्येष्ठा ही लक्ष्मीची मोठी बहीण असून ती दुर्भाग्याची देवता मानलेली आहे. दुर्भाग्याची देवता म्हणजे ती ज्या घरी असेल त्या घराची अधोगती ही निश्चित मानली जाते. पुराणामध्ये अवदसेच्या जन्माविषयीची कथा सांगितली आहे. जेव्हा देव आणि आसुरांनी समुद्रमंथन केले, त्या समुद्रमंथनातून कालकुटानंतर आणि लक्ष्मीच्या आधी एक देवी वर आली, म्हणून तिला लक्ष्मीची मोठी बहीण किंवा ज्येष्ठा लक्ष्मी म्हटले जाते. पण तिचं रूप हे फार भयानक होतं. तिचे तोंड काळे, डोळे लाल आणि केस कुरळे होते. तिच्या शरीरावर म्हातारपणाच्या खुणा दिसत होत्या. द्विभुजा, कृष्णवर्णाची, मोठ्या ओठांची, लांब नाकाची, लोंबणाऱ्या स्तनांची, निळे वा लाल रंगाचे वस्त्र नेसलेली, उजव्या हातात कमळ आणि डाव्या हातात कर्हा धारण केलेली. तिचं वाहन कावळा होता. तिने विविध अलंकार धारण केलेले होते. वेणी घातलेली होती. तिचं हे रूप आणि तिचा स्वभाव आणि गुणधर्म हा लक्ष्मीच्या फार उलट होता, म्हणून तिला अलक्ष्मी किंवा अवदसा असं नाव मिळालं. समुद्रमंथनातून अलक्ष्मी पाठोपाठ लक्ष्मी बाहेर आली. यानंतर पुढे लक्ष्मीचा विष्णू बरोबर विवाह ठरला. परंतु मोठ्या बहिणीच्या आधी छोट्या बहिणीने लग्न कसे करायचे असा प्रश्न लक्ष्मीने उपस्थित केला. तेव्हा विष्णूने अवदसेचे उद्दालक नावाच्या एका तपस्या करणाऱ्या ऋषीबरोबर लग्न लावून दिले. त्यांनी अवदसेला त्यांच्या आश्रमामध्ये नेले. परंतु तिथे होम हवन होत असत. तिथे ध्यान, धूप, दीप, दैवी मंत्रजाप होत असत. तिथे शिव आणि विष्णूच्या नावाचा मंत्रपाठ होत असे. त्यांकडे लांबून लांबून अनेक ऋषीमुनी येत असत. एकूणच तिथलं वातावरण वैदिक होतं. अवदसेला उद्दालकाचे हे आचार आवडत नसत. तिच्या दोन्ही कानांवर तिचे हात घट्ट दाबून इथून तिथे पळत असे. तिचं हे वागणं उद्दालकालाही कळलं नाही. त्याला ते आवडलं नाही. त्याने अवदसेला याचं कारण विचारलं. तेव्हा ती सांगू लागली की तुम्ही करत असलेल्या या दैवी गोष्टी मला अजिबात आवडत नाही. तेव्हा उद्दालकाने अवदसेला एका पिंपळाच्या झाडाखाली बसवले आणि तो तिथून निघून गेला. उद्दालक परत येत नाही हे पाहून अवदसा रडू लागली. तिचं ते रडणं, तिचा तो आक्रोश ऐकून लक्ष्मी विष्णूसह तिला भेटायला आली. विष्णूने तिचे सांत्वन केले व तिला तिथेच पिंपळाच्या मुळापाशी राहायला सांगितले. विष्णू म्हणाला, दर शनिवारी लक्ष्मी तुला इथे भेटायला येत जाईल. ती इथेच पिंपळाच्या झाडाजवळ येईल आणि म्हणूनच पिंपळाच्या झाडाची दर शनिवारी पूजा केली जाते.
पण बाकीच्या इतर दिवशी त्याच्या मुळाशी अवदसा राहत असल्याने पिंपळाकडे कोणी जात नाही. तिथे दुसरीकडे उद्दालक हे महात्मा मार्कंडजीला भेटले. उद्दालक यांनी अवदसेबद्दल त्यांना सगळं काही सांगितले. त्यांनी हेही सांगितले की जिथे मी राहतो त्या वातावरणात तिथे राहायला त्यांच्या पत्नीला अवदसेला त्रास होतो. मग मी अवदसे बरोबर आता कुठे राहू, कोणत्या घरात अवदसेला जाता येईल? यावर मार्कंड म्हणाले, तुमची पत्नी अलक्ष्मी किंवा अवदिसा ही कोळसे, केस, कोंडा, केर, अस्थी यामध्ये राहू शकते. ज्या घरात कलह असेल तिथे ती राहू शकते. जिथे असत्य कठोर भाषणे चालतात, सायंकाळी अभक्ष भक्षण केले जाते, गुरु, देव, अतिथी यांचा जिथे आदर होत नाही, वेदमंत्रांचा घोष जिथे नसतो, जिथे चोरी केलेले धन असते, जिथे सज्जनांची निंदा होते, तिथे अवदसा राहू शकते. एकदा लक्ष्मी आणि अवदसा यांमध्ये संवाद झाला. लक्ष्मी आणि अवदसा यांमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण या विषयावरून हा संवाद सुरू होता. लक्ष्मी अवदसेला सांगू लागली, हे ज्येष्ठा, मी समस्त मनुष्य जातीचा ध्येय आहे. माझ्याशिवाय मनुष्य प्राणी हा जिवंत असूनही एखाद्या मृतात्म्यासारखा आहे. जर मी ठरवलं तर एखाद्या गरीब भिकारी माणसाला राजा बनवू शकते. त्याला मान सन्मान आणि वैभव देऊन समाजात त्याची प्रतिष्ठा वाढवू शकते. यावर अवदसा सांगू लागली, हे लक्ष्मी, जिथे मी राहते तिथे दारिद्र्य, क्रोध, लोभ, उन्माद आणि ईर्ष्या यांचा प्रभाव असतो. मी ठरवलं तर एखाद्या राजाला मी भिकारी बनवू शकते. त्याचा मान सन्मान, त्याच्याकडचं वैभव हिसकावून त्याला भिकेला लावू शकते. हे ऐकून लक्ष्मी बोलू लागली, हे ज्येष्ठा, ज्यांच्या घरी मी वास करते त्या व्यक्तींचा समाजात मान सन्मान वाढतो. जेव्हा एखादा निर्धन गरीब व्यक्ती दुसऱ्याकडे पैसे मागतो, दुसऱ्याकडे हात पसरवतो, तेव्हा पैसे मागणाऱ्याच्या शरीरातून पंचदेवता म्हणजेच बुद्धी, श्री, लाज, शांती, कीर्ती हे त्या क्षणी निघून जातात. गुण आणि गौरवही तोपर्यंतच त्याकडे असतात जोपर्यंत तो दुसऱ्यासमोर हात पसरत नाही. यावर अवदसा बोलू लागली, हे लक्ष्मी, जी नशा दारू पिऊनही लोकांना होत नाही, त्यापेक्षा भयंकर नशा लोकांना त्यांच्याकडे तुझ्या असण्याने होते. तुझ्या असण्याने लोक अत्याचारी बनतात आणि त्यात ते स्वतःचाही नाश करून घेतात. लक्ष्मी आणि अवदसेचा वाद तिथेच थांबला नाही. त्यांमध्ये कोण श्रेष्ठ हे अजूनही ठरलं नाही. म्हणून त्या दोघी ब्रह्मदेवाकडे जातात. त्या ब्रह्मदेवाला सर्वात आधी विचारतात, हे ब्रह्मा, आमच्याकडे पाहून सांगा, आमच्यापैकी सर्वात चांगलं कोण दिसतं? ब्रह्मदेव विचारात पडतात. ते दोघांनाही एका पिंपळाच्या झाडाकडे जाऊन परत यायला सांगतात. ब्रह्माच्या सांगण्यावरून दोघीही पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन परत येतात. तेव्हा ब्रह्मदेव सांगतात, तुम्ही दोघीही चांगल्या दिसता, पण लक्ष्मी तू येताना चांगली दिसतेस आणि अवदसा तू जाताना चांगली दिसतेस. त्या ब्रह्मदेवाला पुढे विचारतात, हे ब्रह्मा, आमच्या दोघींमध्ये श्रेष्ठ कोण? तेव्हा ब्रह्मदेव सांगतात, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला साक्षात गंगाच देऊ शकते. लक्ष्मी आणि अवदसा गंगाकडे जातात आणि तिला विचारतात, हे गंगे, आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण? तेव्हा माता गंगा सांगू लागते, तप, यज्ञ, कीर्ती, धन, वैभव, विद्या, भोग असं सगळं सुख, याशिवाय या जगात जे काही चांगलं आहे ते सगळं या केवळ लक्ष्मीच्याच कृपेमुळे आहे. हे अलक्ष्मी, तुझी लक्ष्मी सोबत कोणती स्पर्धा होऊ शकत नाही. हे ऐकल्यावर तेव्हापासून अवदसेने गंगाला तिची शत्रू मानलं. म्हणूनच गंगाचं जल हे दारिद्र्य नाश करणारं मानलं जातं. असंही म्हणतात की अवदसेला आंबट आणि तिखट गोष्टी आवडतात आणि म्हणूनच घराबाहेर लिंबू मिरची अडकवली जाते, जेणेकरून अवदसा ती बाहेरूनच निघून जावी. बागुलबुवाच्या या व्हिडिओत तर इतकंच. तुम्हा सगळ्यांना बागुलबुवातर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता. बागुलबुवा.
चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.